शेवग्याच्या शेंगा मी याचे पराठे करणार आहे। याच्यात कॅल्शियम पुष्कळ आहे, हाडं मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो। आणि पराठे, याची भाजी, हे सगळं चांगलं याच्यापासून तयार होते। आता मी हे वाफवून घेतलेले आहे। आता हे मी याचा गुदा असा काढून घेते यामधलं। हे अशा प्रकारचा सर्व हे पहा, हे एवढा गर निघाला त्या शेंगाच्या याच्यामधला, शेवग्याच्या शेंग्यातला। आता याचे पराठे करायचे आहे। या कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तो यामध्ये घालून घेते आणि कोथिंबीर पण घालते यामध्ये। या पराठ्यामध्ये आता हा थोडा ओवा घालून घेते, जिरं, तिखट, चवीपुरतं मीठ, हळद आणि थोडं आमचूर पावडर। याने स्वाद छान येतो। आता याला मी हे मिक्स करून घेते आधी। छान एवढा याचा गर निघालेला आहे। याचे पराठे खूप छान लागतात आणि याच्यात कॅल्शियम भरपूर आहे, म्हणून हे खाल्लंही पाहिजे आणि मुलांनासुद्धा दिले पाहिजे याचे पराठे। पराठे करून खा, भाजी करून खा, तुम्ही कशाही प्रकारचे, पण हे पोटात गेले पाहिजे। शेवग्याच्या शेंगाच्या पानाची सुद्धा भाजी होते छान, डाळ भाजी वरणामध्ये घालून खूप छान होते। हे खाल्ली पाहिजे। हे पहा, आता छान मिक्स करून घेतलं, कणिक घालून घेते, थोडी थोडी घालते, जेवढी लागेल तेवढी। ठेवलेलं आहे। आता मी याचे पराठे लाटून घेते। हे बघा, अशा प्रकारचे पोळीसारखे। हलक्या हाताने छान लाटून घेते। याच्यामध्ये बी राहते, त्याच्यासाठी हे जास्त दबत नाही। हे बघा, आता मी तव्याला तेल लावून घेते आधी। आणि हा पराठा त्यावर टाकून घेते। अशा पद्धतीचं बघा। आता याला पलटवून घेते। थोडं तेल लावून घेते। पराठा मी आता लाटून घेतलेला आहे, त्याला शेकते। हे बघा, आता हा शिजलेला आहे पराठा। आता मी याला काढून घेते प्लेटमध्ये।
शेवग्याच्या शेंगा, त्याच्या गरापासून बनवलेले हे थालीपीठ आणि हे लाल चटणी याच्याबरोबर छान लागते. तुम्ही खाऊन पहा आणि करून पहा. ही जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.